नमस्कार, मी नम्रता आचार्य ठेमसकर। राफेल जे विमान आहे ज्याची चर्चा खूप झालेली आहे ते विमान भारतात आलेले आहे आणि 5 विमान आले आहे, आणखी 31 बाकी आहे। तर कालपासून गोदी मीडियामध्ये एकच चर्चा आहे की राफेलमुळे देशाच्या सैन्यबळात कशी भर पडलेली आहे आणि देश जर युद्धस्थितीत आला तर राफेलचा कसा उपयोग होईल हे तुम्हाला व्हिज्युअल जे इफेक्ट्स आहेत त्यांनी कालपासून दाखवले जाते। 67 वर्ष आधी याच डेसॉल्ट कंपनीकडून, जी कंपनी फ्रान्सची आहे, त्यांच्याकडून नेहरूंनी 4 विमानं विकत घेतले होते आणि हे विमानं विकत का घेतले यासाठी विरोधी पक्षांनी त्यांना प्रश्न विचारले होते की देशाला नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं, तर विकास कामांसाठी पैसा आवश्यक असताना तुम्ही हे विमान का खरेदी केले गेले असा प्रश्न जेव्हा केला गेला तेव्हा नेहरूंनी त्यासाठी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं, कारण त्या काळामध्ये विरोधी पक्षाला फार किंमत होती, आजच्यासारखी स्थिती नव्हती। तर नेहरू म्हणाले की जर या विमान खरेदीमुळे देशाच्या विकास कामाला कुठे जरी खीळ बसली असं जर तुम्ही निदर्शनास आणून दिलं तर त्यासाठी मी जाहीर माफी मागेल। राफेल हे जे विमान आहे भारतात ते सर्वोच्च लढाऊ विमान आतापर्यंत असं समजलं गेलेलं आहे आणि शेजारी जे देश आहे पाकिस्तान, तिथे जे F-16 नावाचं सर्वोच्च लढाऊ विमान आहे त्याचं जे जनरेशन आहे ते 4 ते 4.5 असं समजलं गेलं आहे। भारताचा राफेल आहे त्याचं जनरेशन 4.5 आणि चीनकडे जे विमान आहे, म्हणजे चीनशी जी आपली तणावाची स्थिती निर्माण झाली, चीनचं जे सर्वोच्च लढाऊ विमान आहे त्याचं जनरेशन 5 आहे आणि ते चीनने स्वतः निर्माण केलं आहे असा चीनचा दावा आहे। 2015 मध्ये विद्यमान जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया नावाची एक घोषणा केली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं आवाहन केलं होतं की यानंतरला भारतासाठी लागणारे जे युद्ध सामग्री आहे त्याची निर्मिती भारतातच केली जावी आणि यासाठी त्यांनी जगातील सर्व देशांना भारताचे दरवाजे निर्मितीसाठी उघडे करून दिले, पण कोणत्याही देशांनी भारताला टेक्नॉलॉजी दिलेली नाही। त्यामुळे युद्ध सामग्री खरेदीसाठी आपल्याला अजूनही दुसऱ्या देशांवरच अवलंबून राहावं लागतं। तर या राफेलच्या संबंधात 3 महत्वाचे मुद्दे आणि 3 महत्वाचे प्रश्न केंद्र सरकारला विचारण्यासारखे आहे। पहिला प्रश्न हा आहे की मनमोहन सिंग सरकारने राफेल हे विमान 526 कोटी किमतीने खरेदी करण्याचा प्रस्ताव असताना मोदी सरकारने ते 1670 कोटी रुपयाला का खरेदी केलं। दुसरा महत्वाचा मुद्दा, 126 विमानांची खरेदी करायची असा करार असताना केवळ 36 विमानं का खरेदी केले गेले आणि हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड या कंपनीशी करार न करता अनिल अंबानी यांच्या खासगी कंपनीशी करार करून 30,000 कोटीचा फायदा अनिल अंबानी यांना का दिला गेला, हे 3 महत्वाचे प्रश्न राफेलच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहे। पण हा जो तिसरा प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण अनिल अंबानीची जी कंपनी आहे त्याचं जे ऑफिस किंवा त्याची जी जमीन आहे ती कुठे आहे, तर नागपूर एअरपोर्टच्या मागे जे मिहान जो प्रकल्प आहे तिथे केवळ एक बोर्ड लागलेला आहे, डेसॉल्ट रिलायन्स एअरबेस लिमिटेड, म्हणजे फक्त हा एक बोर्ड लागलेला आहे, तिथे बाकी दुसरं काही नाहीये, निर्मनुष्य ती जागा आहे, पावसाळ्यामध्ये तिथे पाणी भरलेलं आहे। अशा कंपनीला कंत्राट मिळालं कसं 30,000 कोटीचा, अशा कंपनीला जी अनिल अंबानी यांची कंपनी आहे ती दिवाळखोरीत निघाली असताना हे कंत्राट मिळालं कसं, हा महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरा मुद्दा असा की ही डेसॉल्ट जी कंपनी आहे, ज्या कंपनीने विमान बनवलं आहे आणि भारताने पहिलं विमान सुद्धा या कंपनीकडून घेतलेलं आहे, त्या कंपनीने आजतागायत कुठल्याही देशाशी निर्मितीबाबत, कुठल्याही प्रोडक्शन बाबत कुठलाही करार केलेला नाही। त्यांनी आपले दुकानं काही देशांमध्ये उघडले, काही ठिकाणीमध्ये सर्व्हिस सेंटर उघडले, त्यांच्या देशामध्ये 6 ठिकाणी प्रोडक्शन हाऊसेस आहे, पण कुठल्याही देशाशी त्यांनी निर्मितीबाबत करार केलेला नाही। पण तो करार अनिल अंबानी यांच्या कंपनीशी कसा झाला हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे, कारण जे काम आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानाच्या काळात झालेलं नाही, जवाहरलाल नेहरूंच्या काळात झालेलं नाही, इंदिरा गांधींच्या काळात झालेलं नाही, राजीव गांधी यांच्या काळात झालेलं नाही आणि एनडीएचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात सुद्धा झालेलं नाही, तो करार उद्योगप्रेमी नाही तर उद्योजक प्रेमी मोदी यांच्या काळात कसं काय झाला, हा महत्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि याचं उत्तर आपल्याला ज्याप्रमाणे या आधीचे प्रश्नांचे उत्तर कधी मिळाले नाही त्याप्रमाणे याचंही उत्तर मिळणार नाहीये। मागच्या 6 वर्षापासून प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं मात्र आपल्याकडे नाहीत। धन्यवाद।